मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यात, ज्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कलेसमोर गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत बाबा हे. त्यांच्याकडून जाणून घ्या काय प्रतिक्रिया तुमची. आमच्या शेतात जाणारा रस्ता खोदला आहे आमच्या गावातल्या विरोधकांना, आणि तो रस्ता खोदल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशननं तक्रार घेतली, पुन्हा काहीच केलं नाही, पुन्हा तक्रार दिली, काहीच केलं नाही. मग भूमला तक्रार दिली, SP साहेबाकडे तक्रार दिली, जिल्हाधिकारी साहेबाकडे तक्रार दिली, चौकट तक्रारी दिल्या, कुठंच काही दखल घेतली नाही. नंतर उपोषणास बसण्याचं निवेदन दिलं, उपोषणला बसलो. उपोषणला बसल्यानंतर 10 दिवस उपोषणला बसल्यानंतर बी आजपर्यंत कुणी काही दखल घेतलेली नाही. मग त्याच्यानंतर मुलांना 23 तारखेला 26 तारखेला आत्मदहन करीन असं निवेदन दिलं होतं. मग ती रात्री फौजदाराने ठाण्यात बोलून घेऊन आम्हाला मुदत दी, आणि आम्ही काय आहे ते विचार करू, आम्हाला मुदत दी म्हणल्यानंतर पोराने पुन्हा 30 तारखेपर्यंत त्याला मुदत दिली की आत्मदहन करायला थांबतो म्हणून. मग आज आता निवेदन द्यायचं आणि 30 तारखेला आत्मदहन करतो. तोपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला तर ठीक, नाही तर नाही न्याय मिळाला तर मग आम्ही आत्मदहन करणार आहे 30 तारखेला. मी आतापर्यंत कलेक्टरला किती निवेदन दिले? चांगली 5-6 निवेदनं देण्यात आल्यात. हो, आतापर्यंत ह्या 5-6 निवेदन दिले, त्याची काही दखल झाली नाही? काहीच नाही, कुणी आमच्यापर्यंत कुणी आलंच नाही. बरं, प्रशासनाचा कोणताही माणूस आला नाही? फक्त आनंदनगरचे फौजदार साहेब आलते. तो फौजदार साहेब एकदा येऊन गेले? हो. गेल्या 10 दिवसापासून तुम्ही आमरण उपोषणासाठी बसलो? हो. बरं, बघू शकता की गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषणावर बसलं, पण प्रशासनाकडून ह्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही. तरी प्रशासनानं ह्याच्यावर लवकरात लवकर दखल घेऊन त्यांची काय आहे ती मागणी पूर्ण करावी. धन्यवाद.